तर 2.5 वर्ष महापौर असा शिंदेंचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। आमच्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये चर्चा होईल असं बावनकुळेंनी सांगितलं। मुंबईमध्ये अडीच वर्ष महापौर व्हावा अशा प्रकारची मागणी शिंदेने केली आहे। मागणी आहे ती योग्य पटेल जे आमचं माननीय देवेंद्रजी आणि आमची कोर कमिटी आहे त्यावर चर्चा होईल। तर मुंबईतल्या हॉटेल ताज लँडसेंड या ठिकाणी आम्ही जेवायला जाऊ असं संजय राऊत म्हणाले। ताज लँडसेंडमध्ये शिंदेंचे नगरसेवक मुक्कामी आहेत। विकासासाठी कोंडलेले नगरसेवक बाहेर काढा असा टोला संजय राऊतांनी लगावलाय। तर जे आमदार सांभाळू शकले नाहीत ते नगरसेवक काय सांभाळणार असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले संजय राऊत यांच्या वक्तव्यावर। त्याआधी कोंडलेले नगरसेवक जे आहेत विकासासाठी त्यांना बाहेर काढा। तुमच्याच पक्षाचे, तुमच्या अमित शहांच्या पक्षाचे काय 25 एक नगरसेवक जे कोंडून ठेवलेले आहेत ताज लँडसेंड नावाच्या हॉटेलमध्ये बंद करून आणि बाहेर चौकी पहारे बसवलेले आहेत खाजगी, त्यांना आधी बाहेर काढा अशी माझी त्यांना विनंती आहे। त्यांना मोकळा श्वास घेऊ द्या। मुंबईमध्ये स्वतःच्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही ताबडतोब पोलीस आयुक्तांना आदेश द्या, नाहीतर आज मी तिथे ताज लँडसेंडमध्ये आम्ही जेवायला चाललेलो आहोत तर आमच्यावर संशय घ्यायचे काहीतरी। बघा, काल माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की मुंबईचा महापौर शिवसेनेचा किंवा ठाकरे बंधूंचा व्हावा यापेक्षा भाजपचा होऊ नये, ही सगळ्यांची भावना आहे। आणि देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो। काल मी सकाळी राज ठाकरे साहेबांची भेट घेतली। काल उद्धव साहेब आणि राज साहेब यांच्यात पण दूरध्वनीवर चर्चा झाली। अनेकांशी चर्चा सुरू आहे। आम्ही सध्या तटस्थपणे या सगळ्या हालचालीकडे पाहत आहोत, पण पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत। पहले अपने पार्षद संभाल, उनके चुन के आए हुए उनके खुद जाते हैं। इतने सारे एमएलए टूट गए उद्धव जी से, जो एमएलए नहीं संभाल पाएंगे वो पार्षद क्या संभाल पाएंगे। हमारी चिंता मत करिए एकनाथ जी की और देवेंद्र जी की, हम लोग हमारे कार्यकर्ताओं अच्छे संभालते हैं। हमारी पार्टी मजबूत है, एकनाथ जी भी मजबूत नेता है। उन्होंने एक गेट टुगेदर रखा था और गेट टुगेदर के लिए एकनाथ जी ने अपने नगर सेवकों को बुलाया, उसमें क्या